गोलंदाजावरती वार करणारे आणखी एक संकट नाव आहे त्यांचं योगेश पवार. पहिला चेंडू स्क्वेअर कट केलाय, शॉर्ट थर्ड मॅनला प्रोटेक्शन त्या ठिकाणी आणि चेंडू खाली एक धाव हलकी हाताला त्या ठिकाणी अकाउंट ओपन केले. श्री गणेश झालाय दुसरी धाव घेण्याकरता धाव दिला होता, मात्र पुन्हा एकदा स्वतःवरती नियंत्रण ठेवलंय. अर्धा तास या ठिकाणी तुम्ही पाहिलं अक्षय अंधेरे मित्रमंडळाच्या वतीनं आमदार चषक तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक असणारी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पण प्रेक्षकांच्या माहिती करता सांगतो पुढच्या वर्षी अर्थातच अक्षय अंधेरे मित्रमंडळाच्या वतीनं तब्बल 2 लाख रुपये असणारी पारितोषिक असणारी स्पर्धा अर्थातच तुमच्या भेटीला येणार आहे. पुढील हंगामात देखील एक चांगल्या दर्जाचं आयोजन, चांगल्या दर्जाचं नियोजन या ठिकाणी अक्षयदादा अंधेरे मित्रमंडळाच्या वतीनं कार्यसम्राट आमदार सन्माननीय भैरवशेठ गोगावले साहेब याच्या कार्याला वंदन करणारी ही स्पर्धा अनेक मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. उलटप्पाचा चेंडू यावेळेस मात्र ऑफसाईडला चांगला फटका सजवलाय. रोहित देसाई यांना बीट करून चेंडू चालला सीमा पार. संदीप यांचं बाट बघून पहिला चौकार इज ए मास्टर. सन्माननीय विपुल शेठ उभारे साहेब युवा सेना जिल्हा प्रमुख यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक, षटकार हॅट्रिक विकेट हॅट्रिक करता 2000 रुपयाचं कॅश प्राइज. सन्माननीय अरुणशेठ चालके साहेब जिल्हा प्रमुख जिल्हा संपर्क प्रमुख यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. तर इथं मात्र खेळाडूंकरता खूप मोठी पर्वणी असणार आहे. 6 धावा धावफलकावरती निश्चितच आपण पाहतोय. 6 धावा धावफलकावरती आपण जरूर पाहतोय. 3 चेंडू आतापर्यंत हाताले फहद पटेल गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस मात्र पाटणा त्या ठिकाणी शपल होऊन गेल्याचा प्रयत्न 20 सेकंड सोडली होती आणि तद्वत मात्र आणखीन एक महत्वाचा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. मी म्हटलं होतं ना महाड प्रीमियर लीग या वर्षीचा हंगाम ज्या खेळाडूंना गाजवलंय ना अक्षरशः त्या मैदानावरती छाप सोडली होती चांदे क्रीडांगणावरती. नाव आहे त्याचं फहद पटेल. गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळेल. एका बाजूला महाड पोलादपूरची स्टार कास्ट, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर निजामपूर मडगाव विभागाची स्टार कास्ट. अवांतर वाईटच्या स्वरूपात एक धाव पाहायला मिळते. यासाठी केला होता अठ्ठास. हा शेवटचा क्षण तो गोड व्हावा, हा क्षण गोड करायचा आहे. ही स्पर्धा आम्हाला आणि स्पर्धेमध्ये आम्ही जो सहभागी झालो होतो ना तो आनंद आम्हाला द्विगुणित करायचा आहे आणि तो आनंद द्विगुणित करण्याकरता हे शेवटचे क्षण मैदानाच्या आतमध्ये कष्ट घेत आहेत खेळाडू. अर्थातच अफजल 11 महाड विपक्ष निजामपूर असोसिएशन. गोलंदाजाचा चेंडू यावेळेस मिड विकेटच्या डोक्यावरून त्या ठिकाणी चेंडू आणि अर्जुन यांच्यामध्ये रेस मात्र चेंडूला रेस जिंकली आहे. चौकार आलाय. 4 धावांनी धावफलक पुढे जाईल. थँक्यू डीजे. दरम्यान विचार केला तर 11 धावा 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. अर्थातच एक चांगल्या दर्जाची त्या ठिकाणी गोलंदाजी फहद यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या टीमचा विचार केला तर कव्हरला सूरज करकरे आहेत. यष्ट्यांच्या मागे जर विचार केला तर आपल्याला त्या ठिकाणी चांगला चेंडू इथं देखील पाहायला मिळाला आहे. मिड विकेटला निखिल पारवे आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगल्या दर्जाचा खेळ त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या उत्तरार्धाच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 18 धावा बनवल्या आहेत. आमच्या मान्यवरांनी अर्थातच रायगड जिल्हा संपर्क प्रमुख अरुणजी चालके साहेब, युवा सेना जिल्हा प्रमुख विपुलजी उभारे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. पण अजूनही पहिला षटकार आलेला नाहीये. या पहिल्या पूर्वार्धात सन्माननीय लक्ष्मणजी कदम यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील आम्ही अक्षयदादा अंधेरे मित्रमंडळाच्या वतीनं खूप सारं स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. एक दर्जेदार स्पर्धा आली आहे प्रेक्षकांच्या भेटीला. समस्त माणगावकर या स्पर्धेची खऱ्या अर्थानं वाट पाहत होते. गोलंदाजी ट्रॅकवरती परिवर्तन होईल. देखील गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळते.
चांगला चेंडू होता यावेळेस मात्र लॉंगलेग रिझन मध्ये चेंडू हा ट्रॅव्हल होत असताना सन्माननीय संजयजी टेडगुरी यांचं आगमन झाले. त्यांचं देखील अक्षयदादा अंधेरे मित्रमंडळाच्या वतीनं खूप सारं स्वागत. त्यांना देखील विनंती असेल आपणही या मंचावरती यायचं, विराजमान व्हायचं आहे. 2000 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. जो षटकारांची हॅट्रिक लावेल, जो विकेट हॅट्रिक त्या ठिकाणी घेईल, युवासेना जिल्हा प्रमुख विपुल शेठ उभारे साहेबांच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक आहे. यावेळेस मात्र फाईन लेग कव्हर केलाय. चेंडू जाईल वनबॉक्सी बाप्पा चौकारी अर्थातच मिस्टर वायपी यांच्या बॅटमधून तिचे मास्टर. करण्याकरता अनेक कष्ट घेत असतो. अक्षय अंधेरे यांचं स्वप्न होतं आपल्या नावाची स्पर्धा त्या ठिकाणी असतं. यावेळेस मात्र आलाय चांगला वार आहे, चांगला वार आहे. ओवेस वरती केलाय वार योगेश पवार यांच्या बॅटमधून फार दमदार सीमा पार 3 षटकार. पवार पुन्हा एकदा अटॅकिंग क्रिकेट खेळताना 22 धावा आल्या धावफलकावरती. 22 ऑन अ बो विदाउट लॉस आपण पाहतोय. फायनलचा घमासान, फायनलचा थरार लोणेरकर संजय झाले. समस्त माणगावकर या ठिकाणी युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धा dreamscricket.in वेबसाईट वरती पाहताना पाहायला मिळतील. ओवेस समोरच्या दिशेने फटका सजवला पोहोच आहे त्या ठिकाणी मिडल रिझन मध्ये कुठलीही धाव यावेळेस पाहायला मिळालेली नाहीये. अर्थातच त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर योगेश पवार फलंदाजी करतायत. निजामपूर असोसिएशन त्या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असतात. चांगला स्ट्रोक आहे इथं देखील बॅकवर्ड लेग मधून चेंडू सीमा पार. दुसरा षटकार योगेश पवार यांच्या बॅटमधून येईल. होगी और जितनी बड़ी तकलीफें होंगी उतनी बड़ी ही कामयाबी होगी. आणि त्या कामयाबीकडे जात असताना त्या यशाकडे जात असताना हे दोन्ही संघ मिनी हेलिकॉप्टर निखिल पारवे त्या ठिकाणी मिड विकेट रिझनला पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याला देखील ठाऊक होतं अंतिम क्षणी तिथे चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाहीये. उजवा पाय अगदी लोवर साईडला गेला आणि तदनंतर मात्र चेंडूला अडवलाय. अर्थातच 3 धावा रोखल्या निखिल या चेंडूवरती. दुसऱ्या षटकाची समाप्ती होईल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरची स्ट्राईक मात्र आपल्याकडे ठेवली आहे योगेश पवार यांनी. 29 धावा बनवल्या. अर्थातच षटकार हॅट्रिक करतात त्या ठिकाणी 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. विकेट हॅट्रिक करता 2000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय विपुल शेठ उभारे साहेब युवासेना जिल्हा प्रमुख. त्याचबरोबर प्रत्येक षटकाराला त्यांच्याही माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रत्येक षटकाराला सन्माननीय अरुणजी चालके साहेब रायगड जिल्हा संपर्क प्रमुख त्यांच्याही माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. तर 1 लाख रुपये पारितोषिक असलेली स्पर्धा अक्षय अंधेरे मित्रमंडळाच्या वतीनं या वर्षीच्या हंगामात आली प्रेक्षकांच्या भेटीला. पण प्रेक्षकांच्या माहिती करता सांगतो पुढच्या वर्षीच्या हंगामात तब्बल 2 लाख रुपये पारितोषिक असलेली स्पर्धा भरवण्याचा मानस अक्षय अंधेरे यांचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा उतरले जाते. षटक क्रमांक 3 फेकण्याकरिता सलामीच्या आघाडीचे दोन्ही बॅटर्स अजूनही खेळपट्टीवरती तग धरून उभे सोडून दिलाय. आउट ऑफ द काढायचं होतं. फिंगर रोल झाले. तदनंतर मात्र ऑफस्टिकच्या बाहेर भर कडले गेले. एक अव्वंतर धावली आहे धावफलकावरती त्या ठिकाणी. अर्थातच या एकेरी धावेनं सिंगलला 30 धावा धावफलकावरती बनवल्या जातील. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती असताना तदनंतर जर विचार केला ना तर टीम निजामपूर असोसिएशनची एक जमेची बाजू म्हणजे योगेश पवार आणि संदीप अजूनही खेळपट्टीवरती उभे आहेत. पहल वाह चांगला चेंडू इथं गुडलेट स्पॉटवरती पडला. त्याच्यानंतर थोडासा हलकासा राईज झालाय. चेंडूने हरकत केली आहे त्या ठिकाणी. चांगलं कमबॅक
अर्थातच पोहच अप्रतिम दर्जेदार हा खेळाडू मागील काही वर्षापासून सातत्यानं जर आपण पाहिलं तर महा टेनिस क्रिकेटमध्ये तो अक्षरशः साऱ्यांना प्रभावित करतोय. त्याला केसरकर सुपरस्टार सिंगमध्ये देखील आपण पाहिलं असेल आणि तोच हा मैदानाच्या आतमध्ये योगेश पवार याला ठाऊक आहे. प्लॉट मध्ये आला त्याला आउट ऑफ दी प्लॉट पटवलाय. षटकारानं 36 धावा धावफलकावरती जोडल्यात, उभ्या केल्यात. अप्रतिम अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. हा तिसरा षटकार आहे वायपी यांच्या बॅट मधून. देखील गुडकावायचं होतं, अर्थातच थोडे सफल झाले, ऑस्ट्रेलिया बाहेर आले आणि तदनंतर मात्र जर विचार केला ना तर निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय. तिसरा चेंडू हा निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच फहद यांच्या माध्यमातून एक चांगल्या दर्जाची मॅच प्रेक्षकांना हवीशी वाटणार ही मॅच या ठिकाणी होणार यातील मात्र शंका नाही. कारण उत्तरार्धाच्या खेळामध्ये देखील सूरज असतील, निखिल असतील, हर्षलन असतील, गग्ग असतील, फहद स्वतः आहेत. एक चांगल्या दर्जाची फलंदाजी त्यांच्याही माध्यमातून पाहायला मिळेल. सारी लोणेरकर, सारी माणगावकर आज मात्र या ठिकाणी अंबरच्या मैदानावरती भेटेल त्या गाडीने आले, कारण त्यांना ठाऊक आहे या आमदार चषकाची फायनल आम्हालाही पाहिजे. वाह, चांगला चेंडू आहे. यावेळेस मात्र कव्हरच्या डोक्यावरून हा फटका सुजवायचा होता. इथं देखील एक वेगाने टाकलेला चेंडू यष्टीरक्षक सूरज करकरे यांच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. 36 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलेला आपण पाहतोय. चांगली कामगिरी टीम अफजल 11 महाड संघाकरता पोहोचले केले. सेमीफायनल क्रमांक 1 झाली होती आणि त्या ठिकाणी योगेश पेनकर आले होते, पण आज ते कलकत्त्याला गेल्यामुळे आज उपस्थित राहू शकले नाही. मात्र मॅच अजूनही रोमांचक, प्रेक्षकांची गर्दी देखील अजूनही आपल्याला पाहायला मिळाली असते. त्यावेळेस मात्र ऑप्टिकच्या बाहेरचा चेंडू आणि तद्वत मात्र त्या ठिकाणी जर विचार केला तर अवांतर वाईटच्या स्वरूपात एक धाव 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. चांगल्या धाटणीचे चेंडू फेकावे लागतील. आता मात्र पोहोच द्या ना, मैदानावरती अंदाज जरूर पसरलाय, पण खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटचे चाहते या ठिकाणी हे मैदान सोडत नाहीये, कारण त्यांना ठाऊक आहे ही मॅच महत्वाची आहे. तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक असलेल्या स्पर्धेवरती कोण आपलं नाव करणार, टीम निजामपूर की अफजल 11 महाड. चांगला स्ट्रोक आहे यावेळेस मात्र प्रोडक्शनला देखील ठाऊक आहे हा झेल कुणाचा आहे, योगेश पवार यांचा आहे. बोर्ड आपण पाहतोय 41 धावा बनवल्या. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती असताना शेवटचा चेंडू या षटकातला फहद यांचा असेल आणि त्या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती काय असेल. अर्थातच योगेश पवार स्ट्राईक रोटेट करणार, आपल्याकडे ठेवणार की मोठा फटका खेळणार. मोठा फटका खेळणार, स्ट्राईक रोटेट करण्याची गरज नाहीये, चेंडू थेट मुलगावात लँड करतोय. आणखी लक्षात करायला आहे डीजे मास्टर. वैयक्तिक 38 धावांवरती घेत आहेत योगेश पवार. अर्थातच संघाची धावसंख्या जर विचार केला ना तर 47 ऑन बोर्ड आपण पाहतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर. तर एक मोठी धावसंख्या त्या ठिकाणी उभी करण्याच्या दृष्टिकोनातून ही पावलं टाकली आहे ना या जोडीनं, आणि ही जोडी अजूनही उभी आहे या खेळपट्टीवरती. त्यानंतर सूरज करकरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील रणनीतीमध्ये बदल करत असताना. गोलंदाजी ट्रॅकवरती
सिद्धेश गोलंदाजी ट्रॅक वरती येत आहे. इथे चांगल्या दर्जाची गोलंदाजी करावी लागेल. अर्थातच त्या ठिकाणी जर विचार केल्यानंतर आता मात्र आक्रमक रवैया त्या ठिकाणी योगेश पवार यांनी स्वीकारलाय, धारण केलाय. वैयक्तिक 38 धावांवरती खेळत आहेत ते. 15 चेंडू फेस केले आतापर्यंत. चांगल्या दर्जाची फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. आज संपूर्ण स्पर्धेमध्ये काल दिवसामध्ये देखील एक चांगल्या खेळाचं प्रदर्शन त्यांच्याही माध्यमातून पाहायला मिळालं होतं या स्पर्धेच्या निमित्तानं. सिद्धेश गोलंदाजी ट्रॅकवरती उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी असताना संदीप जे आहेत वरती अर्थातच येणाऱ्या षटकामध्ये आता मात्र आणखीन अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळेल. कारण अजूनही बॅटर्स आहेत टीम निजामपूर संघाकडे. यावेळेस मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये रोहित देसाई त्या ठिकाणी उभे आहेत. इथं जे टिपला जाईल पहिला ब्रेक तो येईल टीम अफजल 11 महाड संघाला. पहिला विकेटचं पतन डीजे मास्टर. वंडा उडला आणलंय. एक चांगली रणनीती आहे कारण योगेश दादा स्वतः असताना त्यांना ठाऊक आहे चांगल्या लय मध्ये फलंदाजी होते. या विकेट मध्ये धावा होतात बनतात. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं ना तर सूरज आले काय आणि चेंडूला सीमा रेषा पार फाडलं काय. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय डीजे मास्टर. उपविभाग प्रमुख यांचं देखील आगमन झालंय. त्यांनाही विनंती असेल आपण ही व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सिद्धेश्वरी प्रहार केले. कार्पेटचा सहाय्य घेतलाय. अलॉंग विथ कार्पेट चेंडू मिड विकेट रिझनला त्या ठिकाणी पुढे सरसावलाय. या स्पर्धेकरता अर्थातच मॅन ऑफ द सिरीज करता चॅम्पियनची बॅट त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली आणि ही बॅट ज्यांच्या माध्यमातून आले ना ते आमचे सन्माननीय उपतालुका प्रमुख युवा सेना अभिजित टेंबे आणि त्याचबरोबर ते प्रसादजी मांजरे या दोन्हीही मान्यवरांचा आम्ही अक्षय अंधरे मित्रमंडळाच्या वतीनं खूप खूप आभारी आहोत. या दोन्ही मान्यवरांच्या वतीनं ही मॅन ऑफ द सिरीज करता ही बॅट त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली आहे. 9 चेंडू आहे यावेळेस. पंचांचा इशारा आलाय म्हणजे येणारा चेंडू मात्र फ्री हिट स्वरूपाचा असेल. फ्री हिट स्वरूपाचा 55 धावा या ठिकाणी ब्रेक सोडणार नाही. नाव आहे योगेश पवार. मिस्टर वायपी आहे त्या ठिकाणी. चांगली कलात्मकता. बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू फरार होईल. त्या ठिकाणी प्रोटेक्शन होते मात्र चेंडू अडला जाईल का. चेंडू थांबलाय आणि त्या ठिकाणी या 2 धावा वाचल्या. दुहेरी धावेनं हे धावफलक पुढे सरसवलं जाईल. ते 57 या आकड्यावरती एक चांगला स्कोर त्या ठिकाणी उभा केलाय टीम निजामपूर असोसिएशननं. कारण त्यांना ठाऊक आहे उत्तरार्धाच्या खेळामध्ये निखिल पाराबे देखील चांगली इनिंग साकारू शकतो. सूरज देखील चांगली इनिंग साकारू शकतो. या दरम्यान चांगली एक यॉर्कर लाईन डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि त्या चेंडूवरती मात्र योगेश पवार माघारी जातील डगआउटकडे. इथे मास्टर राकेशजी वाजले. या दरम्यान आपल्याला नवीन बॅटर्स त्या ठिकाणी पाहायला मिळतील. निश्चितच 57 धावांचा डोंगर उभा केलाय
अजूनही जर विचार केला तर एक षटक येणं बाकी आहे, पण तदनंतर चिंट्या येणाऱ्या चेंडूवरती आक्रमण चढवतील का? रिझन मध्ये होळीच आपल्याला पाहायला मिळत आहे. एक धाव कंप्लीट केली आहे आणि स्ट्राईक वरती आणलंय कुणाला तर सूरजला, जो सूरज या मैदानाच्या बाहेर चांगली फटकेबाजी करतोय. चेंडूला प्रत्येक चेंडूला अर्थातच त्या ठिकाणी सीमारेषा पार धाडतोय आणि तदनंतर मात्र त्या ठिकाणी जर विचार केला ना तर षटकाची सांगता होईल. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 58 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. शेवटचं षटक फेकण्याकरता रसलन यांना मात्र त्या ठिकाणी प्राचारण केलं जाईल. चार षटकांचा खेळ या दरम्यान संपुष्टात आले. 58 धावा बनवल्या. हे अखेरचं षटक टीम अफजल 11 महाड संघाच्या बाजूने जाईल की पुन्हा एकदा राकेश वांजले आक्रमकता दाखवतील. पहिला लॉफ्ट केलंय, लॉंग ऑफ ला बीट देखील केलंय रोहित देसाई यांच्यावरून. वन बाउंस सीमा पार इन चौकार राकेश यांच्या बॅटमध्ये. पहिल्याच चेंडूवरती चौकार ठोकलाय, प्रेशर क्रिएट करण्याचं काम केलंय. 65 धावा धावफलकावरती असताना आणखी एक ऑनसाइड रिझनला मिड विकेट रिझनला चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक धाव कंप्लीट केली आहे. 63 धावा या धावफलकावरती आल्या. आणखीन एक चांगल्या दर्जाची इनिंग साकारली आहे ती टीम खऱ्या अर्थानं निजामपूर असोसिएशन योगेश पवार मागील वर्षीच्या आमदार चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी ठरले होते. याही वर्षी चांगल्या दर्जाची इनिंग सातत्याने त्याच्या बॅटमधून या मैदानामध्ये आमदार चषकामध्ये आली आहे. वाह, चांगला चेंडू आहे. अर्सलन यांचा हा कमबॅक करून देणार आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आले, तिसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. सन्माननीय विपुलजी डुबारे साहेब युवा सेना जिल्हा प्रमुख यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक विकेट हॅट्रिक करता 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. पण अजूनही षटकारांची हॅट्रिक आली नाही आहे, अजूनही विकेट हॅट्रिक आली नाही आहे. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक देखील आहे. सन्माननीय विकास शेठ गोगावले साहेब महाराष्ट्र युवा सेना कोर कमिटी सदस्य आणि त्यांचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय विजयजी मालुसरे आणि त्याचबरोबर लौकिकजी शिंदे हे या ठिकाणी उपस्थित झाले. या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो कृपया आपण या ठिकाणी या व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. या ठिकाणी आम्ही अक्षयदादा अंधेरे मित्रमंडळाच्या वतीनं आपलं देखील खूप सारं स्वागत करतो. सन्माननीय विजयजी मालुसरे लौकिकजी शिंदे साहेब आपल्यास विनंती असेल आपण या वास्तविक पीठावरती निमंत्रित कक्षामध्ये आपणही स्थानपन्न व्हायचं आहे. आपण आलात या स्पर्धेला रोहनाकाली. वाह, चांगला स्ट्रोक. याही वेळेस ऑफसाईडला फटका सजवला. त्या ठिकाणी निखिल येतील आणि फेकिंग करेपर्यंत अर्सलन त्या ठिकाणी विकेटचं पतन. जावं लागेल सूरजला माघारी. अफजल 11 महाड संघाला 30 चेंडू मध्ये या 66 धावा कशा पद्धतीने बनवणार अफजल 11 महाडचा संघ. टीम निजामपूर असोसिएशनला विनंती असेल आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. त्या ठिकाणी एक भव्य दिव्य अशी स्पर्धा स्वप्नपूर्ती स्वप्न पाहिलं होतं अक्षय अंधेरे यांनी आमदार चषकाचं आणि ते आमदार चषक त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून जर पाहिलं ना तर तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक असणारी ही स्पर्धा साकारली या लोणेरे नगरीमध्ये. या स्पर्धेकरता लागणारे हे भव्य दिव्य ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाले. सन्माननीय विजयजी मालुसरे साहेब त्याचबरोबर ती लौकिकजी शिंदे साहेब सूरजजी मालुसरे साहेब या तिन्ही मान्यवरांना मी विनंती करतो कृपया आपण या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेकरता आपण आलात त्याबद्दल आम्ही अक्षय अंधेरे मित्रमंडळाच्या वतीनं आपले खूप सारे आभार व्यक्त करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. निश्चितच या ठिकाणी सन्माननीय विकास शेठ गोगावले साहेब
महाराष्ट्र युवा सेना कोर कमिटीचे सदस्य त्या ठिकाणी कार्यक्रमानिमित्त बाहेर गेल्यामुळे त्यांनी या तिन्ही मान्यवरांना या ठिकाणी सन्माननीय विजयजी मालुसकर साहेब असतील, तदनंतर जर विचार केला तर लौकिक जे शिंदे साहेब आहेत आणि सूरजजी मालुसरे या तिन्ही मान्यवरांना त्या ठिकाणी या स्पर्धेकरता भेट देण्याकरता पाठवलंय. त्या तिन्ही मान्यवरांचं आम्ही अक्षय अंधेरी मित्रमंडळाच्या वतीनं खूप सारं स्वागत करत आहोत आणि विनंती करत आहोत या कृपया आपण या आमंत्रित कक्षामध्ये स्थानपन्न व्हायचं आहे. 66 धावांचं लक्ष आहे, 66 धावांचं आव्हान आहे. या आव्हानातला प्रत्युत्तर कसं देणार, लढावं लागेल. संघर्षाची प्रेरणा त्या ठिकाणी या दोन्ही फलंदाजांना घ्यावं लागेल. अर्थातच हे प्रत्युत्तर द्यावं लागेल. शून्यातून विश्व निर्माण करायचं आहे, शून्यातून सुरुवात करायची आहे. निखिल सूरज या जोडीला कशा पद्धतीनं ही सुरुवात करणार, अर्थातच हे प्रत्युत्तर तर द्यावं लागेल. संकटासही ठणकावून सांगावे आता हे 72, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. अर्थातच 66 धावांचं लक्ष आहे, 66 धावांचं आव्हान आहे. सूरज पाशीलकर गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. सन्माननीय विजयजी मालुसरे साहेब, त्याचबरोबर लौकिकजी शिंदे आणि त्याचबरोबर ते आलेले आमचे मान्यवर या साऱ्यांना मी विनंती करतो कृपया आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय विकास गोगावले साहेब यांचे निकटवर्तीय या ठिकाणी या स्पर्धेकरता आलेले आहेत. पहिला चेंडू यावेळेस मात्र लॉग ऑफ रिझन मध्ये त्या ठिकाणी फटका सजवला जातो. तर निखिल पारवे आणि सूरज करकरे जोडी मैदानाच्या मध्ये अर्थातच सूरज पाशीलकर वसूल केलाय. दुसऱ्या चेंडूवरती 6 धावा ठोकल्यात नंदून सूरजने. अर्थातच षटकार मारल्यानंतर मुछेवरती ताव दिली आहे सूरजने. मुछे होतो नथुलाल ज्याची आपण म्हटलं जातं, पण इथं सूरज करकरे वाह चांगला इनसाइड रिझन मध्ये फटका सजवला आहे. नोटिफिकेशन त्या ठिकाणी पारसला चेंडू खाली अत्यंत वेगानं मात्र 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. या 2 धावेनं धावफलक पुढे सरकवलं जाईल ना ते 9 या आकड्यावरती. 66 धावांचं लक्ष आहे. 66 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अर्थातच प्लॅटफॉर्म बिरवाडी मुरुड महालुंगे गावचा खेळाडू अर्थातच निखिल पारावे पण महाड बिरवाडी मध्ये आला आणि महाड बिरवाडीचा झाला. अर्थातच विकास गोगावले युवा मंचाच्या माध्यमातून सातत्यानं तो चांगल्या दर्जाचा खेळ करतो. बऱ्याच ठिकाणी आपण मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हा संघ देखील त्या ठिकाणी पाहिलाय आणि त्या संघाचं नेतृत्व निखिल पारावे सातत्यानं करतोय. सूरज चांगला स्लोबॉल साईडला. यावेळेस मात्र मिडविकेला सागर येतील का, वेगाने आलेत मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये. चौकार आले आणखी एक सूरजच्या बॅट मधून. इंजुरीला सामोरं जात होता. मागील काही दिवसापासून जर विचार केला तर खूप सारा स्ट्रगल केलं आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी गेम मध्ये परत आलाय सूरज. डॉक्टरनं मना केले असताना देखील स्वतः उभा राहिला आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर नॉस्टकिंग एजला पोहोचलाय. अक्षय अंधरे मित्रमंडळाच्या वतीनं आपण पाहिले असेल तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक
पारितोषिक असलेली स्पर्धा, सन्माननीय कार्यसम्राट आमदार वरशेठ गोगावले साहेब यांच्या कार्याला वंदन करणारी स्पर्धा. पहिल्या षटकाची सांगता झाली, 14 धावा धावफलकावरती आले. प्रथम क्रमांक तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक, सन्माननीय अरुणजी चालके साहेब जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेना, त्याचबरोबर ती विपुल शेठ उभारे साहेब जिल्हा प्रमुख युवा सेना यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक असलेली ही प्रथम क्रमांकाची स्पर्धा. आणि हे चला स्पीडअप करूया. दरम्यान विनंती असेल, ओम आलाय, ओम पवार, ज्याची मात पाहण्याकरता पप्पा स्टेजवरती उपस्थित आहे. वा, इथं ओम पवारवरती केलाय मार, सूर्य करकऱ्याच्या बॅटमधून हा षटकार. गिअर शिफ्ट करणं जरुरी आहे. इथं गिअर शिफ्ट केले, नाव आहे त्याच नंदू. ओमकार पवारनं जर विकेट घेतली नाही तर सन्माननीय युवा सेना प्रमुख आमचे विपुल शेठ उभारे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेस नो चेंडू आलाय. ओम नितीन पवार, अर्थातच या गोलंदाजाने जर विकेट घेतली तर सन्माननीय युवा सेना जिल्हाध्यक्ष विपुल शेठ उभारे साहेब यांच्याकडून असेल तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज. तर ओम करता खूप सारी संधी आहे. समोर नंदू आहे, येणारा चेंडू फ्रेटचा असेल. यावेळेस मात्र शॉट पाहिलं ग्रीजलला, चिंता आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळते. ताकद 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 पणाला लावली जाते. प्रत्येक जण त्या ठिकाणी या स्पर्धेवरती, या आमदार चषकावरती नाव करण्याकरता सज्ज झालाय. अर्थातच एक संघ आहे जो निजामपूर विभागातून आणि दुसरा संघ आहे तो महाड तालुक्यातून त्या ठिकाणी दाखल झालाय. 21 धावा बनवलाय, 66 धावांचं लक्ष आहे. एक कॅल्क्युलेटेड माइंडसेट घेऊन त्या ठिकाणी पुढे वाटचाल करावी लागेल ना ती या जोडीला. योगेश दादा पवार यांचं आक्रमण त्या ठिकाणी पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये पाहिलं, तदनंतर मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकरता उत्तरार्धाच्या खेळामध्ये ओम नितीन पवार सज्ज झालाय. षटक क्रमांक दुसरा हाताळतोय. चांगला स्ट्रोक, यावेळेस स्क्वेअर लेग रिझनला डीपला सूरज पाशीलकर आहे त्या ठिकाणी. जमिनीला घरंगलत चेंडू मात्र पुढे जात असताना 1 धाव आली आहे. एकेरी धावेनं 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. निखिल पारवे बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक वरती आलाय. आतापर्यंत निखिलनं एकच चेंडू फेस केलाय. अर्थातच टेनिस क्रिकेट जगतातलं मोठं नाव आहे. कालच स्वर्गीय रतनबुवा पटेल स्मृती चषक खेळून दाखल झाले निखिल. उजव्या हाताचा टेनिस बॉल क्रिकेट मधला क्रिस गेल म्हणून त्याची ख्याती आहे. स्विच हिट केलंय, यावेळेस बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू फरार होईल. चौकार येईल निखिलच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. आणि असेच लोकप्रिय आमदार सन्माननीय भरतशेठ गोगावले साहेब गोरगरिबांचे कैवारी त्यांच्या कार्याला वंदन करणारी स्पर्धा आमदार चषक 2000. वा, चांगला चेंडू आहे, चांगल्या दाटणीचा चेंडू आहे. आतमध्ये वळण घेतलंय. अर्थातच कटर चेंडू फेकण्यामध्ये देखील मोठा हतखंड आहे ओमचा. अप्रतिम गोलंदाजी करतोय. कारण जर विचार केले ना तर 11 धावा खर्च केल्यात, 2 चेंडू निर्धाव देखील फेकल्यात. निखिल पारावे सारखा खेळाडू समोर असताना अर्थातच निधड्या छातीनं त्या ठिकाणी सामोरं जाणं फार गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी सामोरं गेलाय. एक चांगली धाकड गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते ओमच्या माध्यमातून.
कडपले मात्र उचली घेणारा चेंडू एक्स्ट्रा बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि पंचांनी मात्र दोन्ही हात आपले समांतर केले. वरली पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय वाईटचा अर्थातच 72 धाब्याचा. एका धाब्याने 27 धाबा त्या ठिकाणी या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 66 धाबांचं लक्ष आहे, 66 धाबांचं आव्हान आहे. हे आव्हान पेलण्याकरता हे सलामीच्या आघाडीचे दोन्ही बॅटर्स त्या ठिकाणी पुढे टाकले. ओ पुन्हा एकदा सज्ज झालाय अंबरले एंड कडून. अर्थातच बाटणे यावेळेस मात्र चांगला फटका आहे. त्या ठिकाणी सूरज अगदी काल बनून उभा आहे आणि एकच धाव त्या ठिकाणी दिली जाईल. 2 षटकांची सांगता होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर विचार केलात ना तर 28 धावा बनवल्यात. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 18 चेंडू मध्ये बनवायचे आहेत ना त्या 38 धावा. टीम अफजल 11 महाड संघाला 18 चेंडू मध्ये 38 बनवायचे आहे. कशा बनवल्या जातील? सूरज निखिल अजूनही या खेळपट्टीवरती आहे पण पारस सारखा गोलंदाज अजूनही ताफ्यामध्ये आहे तो टीम निजामपूर असोसिएशन. चला जरा टीम मीटिंग नको अंधार पडलाय विनंती असेल योगेशचा आपला. 18 चेंडू 38 ची गरज. सर्वस्व झोकून द्यावं लागेल. जिसने बोला कल दिन गया टल, जिसने बोला परसों बीत गया बरसों, जिसने बोला आज उसी ने किया राज. तुम्हाला राज करायचं या स्पर्धेवरती, या आमदार चषकावरती. अभी नाही तो कभी नाही. 18 चेंडू 38 एका बाजूला रोखायचे दुसऱ्या बाजूला बनवायचे. उत्तरार्धाचा खेळ पारस आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. त्यांनी आमच्या मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. फक्त 9 धावा देऊन 5 विकेट त्या ठिकाणी घेतल्या होत्या. एक विकेट हँड्रिक देखील त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. त्याच दर्जाची गोलंदाजी इथं देखील या फायनलच्या मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. निखिल पाराबे स्ट्राईक वरती आहे. चांगला स्ट्रोक आहे. इलिव्हेशन प्राप्त झालंय. अंतर डिस्टन्सही कापलंय. यावेळेस स्टँडिंग टीलवर निखिल पारावेच्या पाठमधून षटकार. आणि त्यांच्या कार्याला बंधन करणारी ही स्पर्धा आमदार चषक 2024 तुम्ही पाहताय. चांगला स्ट्रोक आहे. इथं देखील सिंगल आली आहे. 35 धावा या सिंगलला धावफलकावरती पाहायला मिळतील. षटकाराला तदनंतर मात्र कमबॅक केलंय. ही या गोलंदाजाची खासियत आहे. अर्थातच एखादा मोठा फटका आला ना तर तो कमबॅक करायला लगेचच सज्ज होतो आणि हे खऱ्या अर्थानं धाडस पारसच्या माध्यमातून जो पारस कामगिरी करतोय सरस मैदानाच्या आतमध्ये. लॉंग ऑफ रिझन मधून प्रोटेक्शन आलंय चेंडू खाली. एकच धाव. वा अप्रतिम गोलंदाजी. 36 धावा पाहायला मिळते धावफलकावरती. निखिल पाराबे अजूनही मोठा फटका एकच झालाय निखिलच्या बॅटमधून. यावेळेस मात्र चांगला मोठा फटका. चेंडू हवेमध्ये सूरज पाशीकर जजमेंट करतोय. निखिल पाराबे सरनं मासा चांगला फसवलंय पारसनं. धोका डिझाईन. भन्नाट कामगिरी करतोय. निखिल पारावे सारख्या खेळाडूला मैदानाच्या बाहेर जावं लागले आणि खऱ्या अर्थानं ते काम केलंय ना ते पारसनं पुन्हा एकदा केले. 3-4 चेंडू आतापर्यंत हाताळले. 8 धावा खर्च केले. निखिलला डगआउट कडे धाडले. 36 धावा धावफलकावरती आले. अजूनही 30 ची गरज असणार आहे टीम अफजल 11 महाड संघाला. या 30 धावा बनवल्या जातील का? अर्सलन पल्लवकर आले नवीन बॅटर्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच पहिल्या दिवसामध्ये आपण अर्सलन पल्लवकर यांचाही झंझावत त्या ठिकाणी पाहिला होता. एक आर्किटेक्चर म्हणून आहेत ते आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी क्रिकेटच्या मैदानामध्ये देखील नाव लौकिक केलंय. जाऊन त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक हलक्या हातानं वेळकट पाहायला मिळालंय. एक धाव वली आहे. एकेरीनं सिंगल स्ट्राईक रोटेट केली आहे. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा चेंडू शेष असेल. 37 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. सूरज करकरे खेळपट्टीवरती आहे. याच्या बॅटमधून जर विचार केला ना तर एक षटकार आणि 2 चौकार आले.
शंकर भोसले या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील अक्षय अंधेरे मित्रमंडळाच्या वतीने खूप सारं स्वागत. शेवटचा चेंडू निर्धाव स्वरूपाचा, तो देखील फेकलाय फारच 37 धावांवरती थांबवलंय 3 षटकांच्या अखेरीस. 12 चेंडू फार महत्वपूर्ण असणार आहेत. या 12 चेंडू बनवायचे 29 धावा. अर्थातच या 29 धावा बनवल्या जातील का अर्सलन सूरज या जोडीच्या माध्यमातून. चला टीम मीटिंग नकोय. योगेश दादा आपणास विनंती असेल कृपया आपण त्वरित त्या ठिकाणी प्रोटेक्शन लावून घ्यायचं आहे. मैदानामध्ये अंधार पडलाय, समोर बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील बॅटिंग करायची आहे. 12 चेंडू 29 धावांचं टार्गेट कसं टेस्ट करणार येणाऱ्या या 2 षटकामध्ये. मिलिंद आले गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. समोर अर्सलन असतील. अर्थातच त्या ठिकाणी प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक रायगड जिल्हा संपर्क प्रमुख अरुणजी चालके साहेब, त्याबरोबर ती या ठिकाणी सन्माननीय अंकुजी उभारे साहेब अंबरले गावचे सरपंच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. त्यांना देखील विनंती असेल आपणही या ठिकाणी यायचं या व्यासपीठावरती. या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं देखील खूप सारं स्वागत. अक्षय अंधेरे मित्रमंडळाच्या वतीने यावेळेस खेळायचं होतं स्क्वेअर लेग रिझन मध्ये. राकेश आले चेंडू घरी वेगाने फेकी केली आहे. दोन धावा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दुहेरी धाबेनं धावलं पुढे सरसवलं जाईल ना ते 39 या आकड्यावरती 39 ऑन द बोर्ड आपण पाहतोय. 27 ची गरज आहे. 11 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. अर्थातच अफजल मेमन सरांचा हा संघ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि हा संघ फायनल मध्ये दाखल झालाय. इथं फटका फसलाय, बॅट स्पिन झाली होती. सागर आणखीन एक महत्वाचा फलंदाजाचा स्वीकार. पण लवकर गाव उठकडे येते. आणि नवीन बॅटर्स त्या ठिकाणी पोहत पाहायला मिळतील. आता मात्र खऱ्या अर्थानं सामन्यामध्ये चुरस वाढणार आहे, कारण समोर असणार आहे या वर्षीचा इंगाम गाजवलेला महड प्रीमियर लीगचा फहद आहे. तर समोर असेल मिलिंद. अर्थातच टीम निजापूर असोसिएशन बॅट वरती पकड मजबूत करत असताना चांगला चेंडू याही वेळेस मात्र ब्लॉकर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळालाय. आज भरवशाचा जयेश खेरकर आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. तदनंतर सर योगेश पेनकर देखील कलकत्त्याला गेले, तेही या ठिकाणी स्पर्धेकरता अनुपस्थित राहिले. मात्र सूरज नंदू यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी ते तिथे होऊन गेले. 40 धावा बनवल्या टीम अफजल 11 महासंघाने. अर्थातच अजूनही 26 ची गरज आहे जिंकण्याकरता. गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टीम खऱ्या अर्थानं निजापूर असोसिएशनच्या माध्यमातून एक एक हिरा जणू काही त्या ठिकाणी निवडलाय आणि त्या प्रत्येक हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम केलं योगेश पवार यांनी. आणि खऱ्या अर्थानं तो हिरा त्या ठिकाणी आणलाय या आमदार चषकामध्ये, या अंबरलेच्या मैदानावरती. तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक असलेली स्पर्धा अक्षयदादा अंधेरे मित्रमंडळाने आयोजित केली. मात्र प्रेक्षकांच्या माहिती करता सांगतो पुढच्या वर्षी तब्बल 2 लाख रुपये पारितोषिक असलेली स्पर्धा अर्थातच पुन्हा एकदा आपल्या भेटीला येईल अक्षय अंधेरे मित्रमंडळाच्या वतीनं. चांगला असतो का यावेळेस मात्र फोनच्या बाटमधून चौकार आणलाय. चौकारानं धावगतीला चालना प्राप्त होईल. 45 धावा येतील धावफलकावरती. 45 ऑन बोर्ड आपण पाहतात. चांगली कामगिरी करा. चला जरा स्पीड अप करा. शेवटचा बॉल या ठिकाणी
21 ची गरज असेल 7 चेंडू मध्ये बॉल द्या. स्पीडअप करा विनंती असेल. 21 ची गरज आहे. फहद समोर आहे. चांगला स्ट्रोक आलाय. षटकार आहे. स्टार्टिंग दिलावर याही वेळेस मी महार प्रीमियर लीग मध्ये जी कामगिरी केली ना तीच कामगिरी याही मैदानावरती करू शकतो. कॉन्फिडन्स सांगतोय. षटकाराने धावगती पूर्ण जाईल ती अर्थातच 51 या आकड्यावरती. 15 ची गरज आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रेक्षकांना हवीशी वाटणारी मॅच या मैदानाच्या आतमध्ये आहे. अर्थातच दमदार आमदार भरतशेठ गोगावले साहेब यांच्या कार्याला बंधन करणारी स्पर्धा आमदार चषक 2024. अंतिम लढत, अंतिम डेज आणि फायनलचा घमासान. चला चला टीम मीटिंग नको. विनंती असेल टीम निजापूर असोसिएशन कुठलीही टीम मीटिंग नको आहे. पंचांना देखील विनंती असेल कारण 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 15 धावाची गरज आहे. मैदानावरती अंधार पडलेला आहे. थोडा बजेट असतं तर लाईटची आम्ही व्यवस्था केली असती. मात्र तुम्ही देखील आम्हाला सहकार्य करा. 6 चेंडू मध्ये 15 ची गरज. 2 लाख रुपये पारितोषिक असलेली स्पर्धा पुन्हा एकदा अक्षय अंधेरी मित्रमंडळाच्या वतीनं पुढच्या हंगामात तुमच्या भेटीला येणार आहे. अर्थातच याही वर्षीचं एक चांगलं दर्जेदार आयोजन पाहायला मिळालं या स्पर्धेच्या माध्यमातून. पारस आलाय ज्याला करावी लागेल एक चांगली कामगिरी. 15 धावा डिफेन्स करायचे आहेत. चांगला बॅटमधून षटकार. वाह, या मॅच मध्ये आणखीन रंगत आली आहे. 57 धावा म्हणजे 9 ची गरज आहे. 5 चेंडू 9 ची गरज. पारसवरती आक्रमण पण पारसला कमबॅक करावा लागेल. चांगली गोलंदाजी केली त्यांनी. षटकार या मॅचचे रूपण पालटवलंय. आतापर्यंत टीम निजापूर असोसिएशन प्रोग्राम मजबूत केला होता. 3 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये टीम अफजल 11 महानं कमबॅक केलाय. वाह, सूरज रन मशीन बरसलाय. मूछ वरती ताव दिले पुन्हा एकदा. आणि जेव्हा जेव्हा मूछ वरती ताव देतो ना तेव्हा एक चांगली नाव येते. चांगला फटका येतो सूरजच्या बॅटमधून. एक धावली आहे. अर्थातच त्या ठिकाणी 2 ची गरज आहे. 64 धावा धावफलकावरती आल्या. एक वेळ अशी वाटत होती टीम निजापूर असोसिएशन या मॅच मध्ये चांगली पकड मजबूत करेल. मात्र या 2 चेंडूवरती आलेले षटकार टीम अफजल 11 संघाला घेऊन आली या मॅच मध्ये. फहदने देखील 2 चेंडूवरती केलेले वाद. हलक्या हाताने यावेळेस फटका सजवलाय. 2 धावा आमदार चषक. आणि इथं काय घडणार. पुन्हा एकदा थांबवलंय. पुन्हा एकदा नियंत्रण. एक धाव अजून वेट करावं लागेल. 65 धावा. स्कोर त्या ठिकाणी बरोबरीत आणलाय. 2 चेंडू मध्ये 1 बनवायची आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. अर्थातच सर्व प्रेक्षक, सर्व मान्यवर आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तर प्रत्येकाला आता फक्त फील होतंय. प्रत्येकाचं हृदय फक्त एवढंच सांगतंय 2 चेंडू 1 धावांची गरज आहे. धगधग वाढली आहे. जर तुम्हाला हव्याविषयी वाटणारी मॅच असेल ना तर जरूर ताल्या वाजवा. टीम अफजल 11 संघाकरता ताल्या वाजवा. निजापूर असोसिएशन करता 2 चेंडू 1 धावेची गरज. पारस आलाय. पुढे सरसावलाय. चांगला स्टॉप. टीम अफजल 11 ठरते आमदार चषकाचा मानकरी. व्हॉट इनिंग. सूरज करकरेच्या बॅटमधून आले. आउटस्टँडिंग, एक्स्ट्राऑर्डिनरी इनिंग. अफलातून बॅटिंग. टीम अफजल 11 ठरली आहे या